फलंदाज बाद झालेत, 12 मध्ये 17। एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, इथून मात्र एक रणनीती बनवली गेली। समा वॉरियर्स लोणारे संघ एकत्रित आलाय, नवेदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्रित आले। कोणी रोह्याचा आहे, कोणी मुरुडचा आहे, कोणी अलिबागचा आहे, मात्र एकत्रित येऊन क्रिकेट हा खेळ सणासारखा साजरा केला जातोय, प्रत्येक क्षण अनुभवला जातोय। अनुभवण्याचं कारण काय? ही दिमागदार, दैदिप्यमान, डोळ्यांची पारणं फेडावी अशा पद्धतीचं हे चषक आपल्याला पाहायला मिळते। डोळ्यांचं पारणं फेडणारे हे चषक, ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचे जनक सन्मान्य महेंद्रशेठजी दळवी यांचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूयात, धन्यवाद देऊयात की इतकं मोठं प्लॅटफॉर्म आम्हा सर्व अलिबागकरांसाठी, मुरुड तालुकावासियांसाठी आणि रोहावासियांसाठी उपलब्ध करून दिले। येणारे 12 बॉल्स जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता। आज ज्यांचा वाढदिवस आहे, सन्मान्य राजू शेठ साळुंके साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला 4 चांद लावताना पाहायला मिळाले। बर्थडे त्यांचा आहे, मात्र रिटर्न गिफ्ट त्यांनी चांगल्या खेळाडूंना दिलंय। ओहो, और इस बार देखिए नो FIR, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज OUT, आउट। यहाँ पर बल्लेबाज को आउट करार कर दिया है। कमाल की गेंदबाजी, 12 गेंदें विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज डीजे मास्टर। विकेटच्या समोर पकडला गेला। इथून मात्र आपण पाहतोय बाद झालाय तो म्हणजे यश जंगली। नवीन फलंदाज आलाय, नवीन रणनीती येणार, नवीन संधी उपलब्ध होणार। कौतुक करूया निशांत कडवे, झुंज दिली आहे। लो स्कोरिंगची मॅच आहे, तरी सुद्धा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आम्ही आमची झुंज, जिद्द, चिकाटी सोडणार नाही। हा माइंडसेट असणं गरजेचं आहे, ग्रोथ माइंडसेट। मॅच्युअर्ड क्रिकेट मैदानाच्या आत निशांत कडवे आणि समा वॉरियर्स लोणारे संघाकडून। यस आकाश सर, इसीलिए तो कहते हैं ना, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। और यहाँ पर लड़ते हुए दिखाई दे रहे निशु। मैदानाच्या आत आपण पाहतो नवीन फलंदाज जरूर आलाय, अक्षय कांबळी आलाय। अक्षय कांबळीच्या बॅट मधून मोठा फटका, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे। इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती परिपक्वता असावी, मात्र चुकीला माफी नाही। चेंडू सीमा रेषा पार। जरूर फील्डर का ध्यान किधर था और गेंद बाउंड्री लाइन के पार चौकार आता हुआ। ओहो, फिर से एक बार देखिए सासू मेली खोकून षटकार मारलाय ठोकून अक्षय कामली। खिलाड़ियों के खिलाड़ी आज इस मैदान पर बरसते हुए। गेंद गई बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखा के पार, षटकार। आज मैदानाच्या आत अक्षय कांबळी नावाचं वादळ घोंगावलं, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 3 फलंदाजांना बाद केलं आणि इथून मात्र मॅचला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला जाईल। स्कोर लेवल झाली आहे, 1 धावेची आवश्यकता। चेंडू जाईल सीमा रेषा पार, फरार, आनंददायी, हर्ष उल्हास करणारा षटकार। डीजे थोड़ा ध्यान दीजिए, और इस बार 1 रन की आवश्यकता है। 8 गेंदें और 1 रन की जरूरत है। ओहो, सन्मान सिंसिबल क्रिकेट। यहाँ पर शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में अक्षय पाटिल यहाँ पर बल्लेबाजी करते हुए। यहाँ पर सैंडी वाटर स्पोर्ट्स साखर टीम के लिए कड़वी झुंझी और सुपर 16 में प्रवेश करते हुए टीम यहाँ पर जरूर हम देख रहे सैंडी वॉटर स्पोर्ट्स साखर। सन्मान्य मुकेशजी बामजी, मृणालजी वर्सुलकर यांचं आपण कौतुक करूया। मुकेशजी बामजी स्वतः संघ मालक आणि संघ कर्णधार अर्थात मृणाल वर्सुलकर, ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि अगदी त्याच वेळेला
गौरवजी बामजी यांचं सुद्धा आपण कौतुक करूया, ज्यांनी संघ मालकाची भूमिका स्थापन केली आणि काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आत आपण पाहतोय. अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि त्यात अभूतपूर्व मॅचेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय कांबळीला पारितोषिक या ठिकाणी आलंय 2000 रुपयांचं कॅश प्राइज. गौरवजी बामजी आणि मुकेशजी बामजी संघ मालक यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सन्मान्य महेंद्रसिंहजी दळवी यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय. अक्षय कांबळीला हे पारितोषिक आहे. बघा, अक्षय कांबळी हा असा गोलंदाज आहे ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. त्याला गोलंदाजी मिळणार की नाही असा विचार होता, मात्र तदनंतर वैयक्तिक दुसरं षटक ज्यांनी हाताळलं